सो हॅलो एव्हरीवन, क्लाउड डोस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे ॲश अँड आज आपण समजून घेणार आहोत खूप इम्पॉर्टंट सर्व्हिस दॅट इज Amazon S3. सो S3 हे AWS मधली एक कॉमनली यूज सर्व्हिस आहे. जॉब्स मध्ये, प्रोजेक्ट्स मध्ये आणि इंटरव्ह्यूज मध्ये पण. सो आज आपण S3 कम्प्लीट क्लिअर करणार आहोत. कन्सेप्ट, रिअल लाईफ यूज अँड इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू पॉइंट. सो चला तर मग सुरू करूया. So in the first section, we are going to study that what is Amazon S3. Okay. सो Amazon S3 इज अ ऑब्जेक्ट स्टोरेज सर्व्हिस. आता सिंपल भाषेत म्हटलं तर S3 म्हणजे एक ऑनलाईन लॉकर आहे ज्यात तुम्ही कोणतीही फाईल स्टोअर करू शकता. फोटोज असतील, व्हिडिओज असतील, डॉक्युमेंट्स अँड लॉग्स किंवा मग डेटाबेस अँड अर्चिव्स मीन्स लॉग्स फाईल्स एनिथिंग यू कॅन स्टोअर इन द AWS S3. सो रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये बघा, आता तुम्ही गुगल ड्राईव्ह यूज करता, फाईल्स अपलोड करतात, त्यामध्ये फाईल्स शेअर करतात. S3 पण तसंच आहे, पण डेव्हलपर्स आणि कंपनीसाठी ते मासिव्ह स्केलवरती यूज केलं जातं. आता की कन्सेप्ट बघा, डेटा स्टोअर होतो ऍज अ ऑब्जेक्ट फाईल्स म्हणून, आणि हे ऑब्जेक्ट स्टोअर होतात बकेट्समध्ये ऍज अ कंटेनर्स टाईप. सो S3 इक्वल्स टू अनलिमिटेड स्टोरेज प्लस हाय स्केलेबिलिटी. सो S3 इक्वल्स टू अनलिमिटेड स्टोरेज प्लस हाय स्केलेबिलिटी. आता सेक्शन 2 मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे बकेट्स अँड ऑब्जेक्ट्स. आता बकेट्स लाईक अ कंटेनर दॅट इज अ डब्बा मीन्स, अँड ऑब्जेक्ट इक्वल्स टू द फाईल मीन्स काय, तर त्या डब्यातली एखादी छोटीशी वस्तू जी आपण त्या डब्यामध्ये स्टोअर करतो. आता बकेटसाठी काही रूल्स आहेत. बकेट नेम ग्लोबली युनिक असायला हवं. स्पेशली AWS रिजन मध्ये क्रिएट होतो, लाईक मुंबई रिजन झाला तो AP South 1 रिजन मध्ये. AP South 1 दॅट इज अ मुंबई रिजन. देन डिफॉल्ट लिमिट आहे काही तसं 100 बकेट्स पर अकाउंट आपण क्रिएट करू शकतो. आता ऑब्जेक्ट मध्ये काय असतं, ऑब्जेक्ट मध्ये आपण फाईल्स असतील, की फाईलचा पाथ असेल किंवा मग इमेजेस, फोटोज मीन्स कम्प्लिटली फाईलचं नेम असेल. देन जो काही मेटा डेटा असतो तो ऑब्जेक्ट मध्ये असतो मीन्स ते ऑब्जेक्ट आपण त्यामध्ये स्टोअर करतो. आता मॅक्झिमम साईज असते अप टू 5 TB पर्यंतची फाईल आपण त्या बकेटमध्ये स्टोअर करू शकतोय. ओके. देन सेक्शन 3 मध्ये आहे S3 चे स्टोरेज क्लासेस. आता S3, आता एक व्हेरी इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू टॉपिक दॅट इज स्टोरेज क्लासेस. आता AWS डिफरंट स्टोरेज ऑप्शन्स देते बेस्ड ऑन द युजेस अँड कॉस्ट. आता स्टोरेज क्लासेस बघा, S3 स्टँडर्ड आहे, S3 स्टँडर्ड इनफ्रिक्वेंट ऍक्सेस आहे, देन S3 ग्लासियर आणि S3 इंटेलिजंट टायरिंग. आता S3 स्टँडर्ड मध्ये काय आहे, इनफ्रिक्वेंट ऍक्सेस डेटा आहे अँड कॉस्ट त्याची हायर असते. देन आहे S3 स्टँडर्ड इनफ्रिक्वेंटली ऍक्सेस, आता त्याची कॉस्ट थोडीशी लोअर असते. देन S3 ग्लासियर आहे, आता जो काही अर्चिव डेटा असेल किंवा मग लॉंग टर्म बॅकअप्स असेल ते काय आपण S3 क्लासवर स्टोरेज क्लास यूज करून स्टोअर करू शकतोय आणि त्याची कॉस्ट पण ही व्हेरी लो असते. देन असते S3 इंटेलिजंट टायरिंग. आता त्यामध्ये अननोन ऍक्सेस पॅटर्न्स असतात, ते कधी पण ऍक्सेस करू शकतो आपण त्यामधले स्टोअर्ड फाईल्स. सो त्याची जी कॉस्ट आहे ती ऑटो ऍडजस्टेबल असते. आता एक इंटरव्ह्यू टिप सांगते. रोजचा यूज असेल मीन्स S3 मध्ये जे काय आपण ऑब्जेक्ट स्टोअर करणार आहोत ते जर आपण रोजच यूज करणार असेल तर त्याच्यासाठी यूज केला जातो स्टँडर्ड पॅटर्न. जर आपण फाईल्स कधीच ऍक्सेस करणार असेल तर S3चा इनफ्रिक्वेंटली ऍक्सेस, आणि जर अर्चिव्ह साठी जर असेल तर ग्लासियर डेटा. आता याला बेसिकली अर्काइव्ह म्हणतात बट मी अर्चिव्हच म्हणते. ओके. देन नेक्स्ट सेक्शन आहे की फीचर्स ऑफ द S3. तर चला बघूया S3 चे टॉप फीचर्स. टॉप फीचर मध्ये फर्स्ट आहे सिक्युरिटी. आता बकेट्स डिफॉल्ट ही प्रायव्हेट असतात. IAM अँड बकेट पॉलिसीजने ते कंट्रोल करतात. देन ब्लॉक पब्लिक ऍक्सेस असतो फॉर द सेफ्टी, म्हणजे आपण पब्लिकचा जो ऍक्सेस आहे तो ब्लॉक करून ठेवतो. देन आहे स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग. आता तुम्ही S3 वरून डायरेक्टली स्टॅटिक वेबसाईट होस्ट करू शकता, लाईक HTML, CSS, जावास्क्रिप्टच्या फाईल्स असतील त्या आपण S3 बकेटमध्ये अपलोड करून त्यामध्ये स्टॅटिक वेबसाईट होस्ट करू शकतो. देन आहे व्हर्जनिंग. आता व्हर्जनिंग मध्ये बघा, कीप ओल्ड व्हर्जन्स ऑफ द फाईल्स मीन्स फाईल ओव्हर राईट किंवा डिलीट झालं तरी पण प्रिव्हियस व्हर्जन हे रिस्टोर करू शकतोय. देन आहे क्रॉस रिजन रेप्लिकेशन. ओके. सो डेटा ऑटोमॅटिकली दुसऱ्या रिजन मध्ये कॉपी होतो, दॅट इज डिसआस्टर रिकव्हरी. डिसआस्टर रिकव्हरीसाठी युजफुल.
तर नेक्स्ट सेक्शन मध्ये बघूया रिअल वर्ल्ड यूज केसेस. आता S3 मध्ये रिअल वर्ल्ड यूज केसेस जर आता S3 मध्ये रिअल वर्ल्ड मध्ये खूप वापरतात. आता S3 रिअल वर्ल्ड मध्ये खूप वापरतात, लाईक मीडिया ऍप्स, नेटफ्लिक्स, लाईक हॉटस्टार, व्हिडिओ स्ट्रीमिंग स्टोरेज. देन आहे डेटा अनालिटिक्स साठी S3 ॲज अ डेटा लेक म्हणून पण यूज केलं जातं. देन स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग झालं, पोर्टफोलिओ होस्टिंग झालं, त्याच्यासाठी पण S3 ही सर्व्हिस यूज केली जाते. देन डेटा बॅकअप्स असेल, टीबी लॉग्स, हे सगळं स्टोअर करण्यासाठी पण S3 सर्व्हिस यूज केली जाते. देन आहे ML, AI ट्रेनिंग डेटा सेट्स, त्याच्यासाठी पण S3 स्टोरेज सर्व्हिस ही यूज केली जाते. देन CI/CD चे आर्टिफॅक्ट स्टोअर करण्यासाठी पण S3 स्टोरेज सर्व्हिस ही यूज केली जाते. आता S3 मध्ये पे ॲज यू गो प्राइसिंग आहे. मीन्स काय, तर AWS च्या फ्री टायर मध्ये अप टू 5 TB आपल्याला फ्री मिळतं. सो तुम्ही ट्राय करू शकताय. आता नेक्स्ट मेन इम्पॉर्टंट टिप, that is S3 has a durability of 99.11 times 9%. Okay, that is 11 nines. Always mention this in your interview. सो फ्रेंड्स, आज आपण शिकलो S3 काय आहे, पॉकेट्स अँड ऑब्जेक्ट, स्टोरेज क्लासेस, की फीचर आणि रिअल वर्ल्ड यूज केसेस. आता फर्स्ट आपली इंटरव्ह्यू टिप जी आहे ते रिमेंबर करा. S3 ड्युरेबिलिटी दॅट इज 99.11 हे नक्की मेन्शन करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला S3 वर कोणता प्रोजेक्ट बिल्ड करायचा आहे. सो मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.